एक पेटी वर्षाला 40 किलो मध देते. आपण जे 3 घास जरी खाल्ले त्यातला तिसरा घास हा मधमाशी पालनच्या कष्टामुळे आहे. तो त्या वाट्या ठेवलेल्या त्या खाली, त्या वाट्या मुंग्यावर जाऊ नये आणि मध खाऊ नये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. प्रत्येक शेतकरी शेती करतोय पण शेतीमध्ये धोका आहे, कीड आहे, रोग आहे, रेट आहे, परंतु मधमाशी पालनमध्ये कसलाही धोका नाही. आईन्स्टाईन म्हणून शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं, ज्या वेळेला मधमाशा संपतील त्यावेळेला आपली मानवजात 4 वर्ष जगेल. तरुण वर्गाने जर इतर शेतकऱ्यांनी जर समजा 10 पेट्याचा जरी व्यवसाय चालू केला, 10 पेट्यापासून ते 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत त्यांना उत्पन्न हमखास आहे. आमचं हे मधमाशी पालन जवळजवळ 3 ते 4 वर्ष आम्ही चालू केलेलं आहे. आणि मधमाशी पालनची सुरुवात आम्ही कोल्हापूरला जाताना एका ठिकाणी मधमाशी पालन बघितलं होतं. बघितल्यानंतर थोडंसं वेगळं वाटलं. वेगळं वाटल्यानंतर तिथला जो तो राकेश म्हणून जे मुलगा आहे त्याच्याकडे त्याची चौकशी केली. त्याची बेनिफिट काय, काय फायदा होतो, त्याच्यापासून उत्पन्न काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून मी समजून घेतल्या. मग समजून घेतल्यानंतर त्याला बाबा आपण आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण पाहिजे. मग आता प्रशिक्षण कुणाकडे घ्यायचं? मग प्रशिक्षण मी हेमंत डोंबरे ओतूरचे त्यांच्याकडून मी प्रशिक्षण घेतलं. आणि माझी पत्नी वैशाली लोहगवळी यांनी आपले सोलापूरचे खादी ग्रामोद्योगचे प्रभाकर पलवेंच्या यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. आणि सुरुवातीला आपल्याला जास्त माहिती नसल्यामुळं की मधमाशा निघून जाणे, राणी माशी काम करते का नाही किंवा आतले वर्कर काम करतात का नाही, हे बारीक जे बारकावे आहेत ते लक्षात येत नव्हते. समजा आता आम्ही त्या वाट्या ठेवलेल्या त्या खाली, त्या वाट्या मुंग्यावर जाऊ नये आणि मध खाऊ नये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. मग त्या लक्षात आल्या नाही त्या. मग सुरुवातीला आम्हाला थोडंसं नुकसान पण झालं त्याच्यातून. मग जसं नुकसान होईल तसं आम्हाला आयडिया पण येत गेल्या आणि त्याच्यातल्या अडचणी समजून आल्या. मग जसं अडचणी आल्या तसं आम्ही त्याच्यावरती मार्ग काढत गेलो. मार्ग काढत गेल्यानंतर हे मधमाशी पालन एक पेटी वर्षाला 40 किलो मध देते. 3 महिन्याला एक वेळेस मध काढावा लागतो. एका वेळेस 10 किलो मध निघतो. आणि तसं जर रॉ मटेरियल आपण रॉ म्हणून जर विकलं मध तर मधाला कमी किंमत राहते. मग त्याचं आम्ही ब्रँडिंग केलं. ब्रँडिंग करून आमच्या पत्नीनं सुरुवात त्याची केली. तर आता तो मध आहे 400 रुपये किलो जातोय. मग ते नॉर्थ कोटला पण आपला स्टॉल होता. परत ते मिल, जुनी मिल आहे त्या जुनी मिलच्या बाजूला होता. त्यांनी भरपूर मध विकला. मग त्याच्यातून प्रॉफिट जास्त मिळालं आपल्याला. आणि मधमाशी पालनाविषयी सांगायचं म्हणजे काय की आता प्रत्येक शेतकरी शेती करतोय पण शेतीमध्ये धोका आहे, कीड आहे, रोग आहे, रेट आहे, परंतु मधमाशी पालनमध्ये कसलाही धोका नाही. हमखास रेट आहे. रेट वाढतात पण कमी होत नाहीत. मग मधमाशी पालन पासून आपल्याला मध मिळतो. पेट्या भाड्याने जातात तर त्याच्यासाठी कसं की परागीभवनासाठी. कारण मधमाशा शेतकऱ्यांनी तणनाशक वगैरे फवारल्यामुळे मधमाशांची संख्या खूप कमी झाली आहे. परागीभवनच कमी झालेलं आहे. सेटिंग होत नाही. त्याच्यामुळे पिकं व्यवस्थित येत नाही. ती आपण जे 3 घास जरी खाल्ले त्यातला तिसरा घास हा मधमाशी पालनच्या कष्टामुळे आहे. तो म्हणजे परागीभवनामुळे आहे. आणि शेतकऱ्यांचं 30 ते 40% उत्पन्न या मधमाशी पालन परागीभवनामुळे वाढतं. की आईन्स्टाईन म्हणून शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं, ज्या वेळेला मधमाशा संपतील
त्यावेळेला आपली मानवजात 4 वर्ष जगेल. कारण का मधमाशाच पूर्ण संपल्या तर परागीभवनच होणार नाही आणि परागीभवन जर नाही झालं तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. तर असं सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करणं गरजेचं आहे. आणि आताचा जो वर्ग आहे मधमाशी पालन कोणी करत नाही. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर माझं एकट्याच आहे असं वाटतंय. कारण मला कोणाकडे बघायला मिळालेलं नाही. याला किती खर्च येतो एकंदरीत? एका पेटीला आपण विकत जर घेतली तर 3 ते 3.5 हजाराला पेटी मिळते. आणि जर का कोण नवीन शेतकरी किंवा नवीन तरुण वर्ग जर काम करत असेल ह्याच्यावरती, मधमाशी पालन करत असेल, तर आपण त्याच्यासाठी कमी रेटमध्ये सुद्धा आपण देऊ. कारण मधमाशी पालन हे वाढणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. तरच शेतीमध्ये सुधारणा होतील. तर शेतीला काय फायदा नेमका? आता फळबाग असतील किंवा इतर शेती, आता परागीकरणासाठी काय काय तुम्ही आता आसपास लागवड केली? परागीभवनासाठी मधमाशा गरजेच्याच आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच की 30 ते 40% त्याच्यामध्ये वाढ आहे. आणि मधमाशी पालन करत असताना झेंडू आहे, गाजर आहे, शेवगा आहे. जे काय मधमाशांना खाद्य लागणार आहे, त्या खाद्याचे पिकं घेतली पाहिजे. आणि त्या फुलातून मकरंद आणून ते आपल्या पोळ्यामध्ये साठवून आपल्याला मध तयार होतो. आणि त्यांना जरी अन्न कमी पडलं तरी मधमाशा निघून जातात. आणि समजा आपल्याकडे मधमाशी पालनसाठी फ्लॉवरिंग नसेल तर त्या पेट्या आपण इतर ठिकाणी पण हलवू शकतो. यांना काही जास्त जागा लागत नाही मधमाशी पालनसाठी. तुमची 100 फूट 100 बाय 100ची असेल, 50 बाय 50ची असेल किंवा 10 एकर शेती पाहिजे असा भाग नाहीये त्याला. कमी जागेमध्ये हा व्यवसाय होतो. आणि तुमची शेती जरी नसली तर जिथं फ्लॉवरिंग आहे त्याच्या बांधावरती जरी नेऊन पेट्या ठेवल्या तर तुमचं काम चालतं. एकंदरीत काय किती फायदा होतो तुम्हाला? मधमाशी पालनमध्ये एका पेटीमध्ये 40 किलो मध, 400 रुपये किलो जातो. 4 चोक 16 म्हणजे 16,000 रुपये आपल्याला एका पेटीमागे पैसे मिळतात. त्याच्यामध्ये आपण दुसरी पेटी, आता तुम्ही बघितलं की हे माझी डबल पेटी सुपर बॉक्स लावलेलं आहे. ह्याची एक एक्स्ट्रा पेटी तयार होते. ती पेटी 3-3.5 हजाराला मार्केटमध्ये जाते. मग ती 3-3.5 म्हणल्यानंतर हे 16,000 3.5 19,000 झाले. त्याच्या मेन काढलं तर वर्षाला 1 किलो मेन निघतं. त्याचा 500 रुपये रेट आहे. परत त्याचा प्रोपोलिस आहे, पोलन आहे. पोलन 800 रुपये किलो जातं. त्याचं 800 ग्रॅम वर्षाला निघतं. असं साधारण 25,000 पर्यंत एक पेटी आपल्याला उत्पन्न देते. मग तरुण वर्गाने जर इतर शेतकऱ्यांनी जर समजा 10 पेट्याचा जरी व्यवसाय चालू केला 10 पेट्यापासून, ते 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत त्यांना उत्पन्न हमखास आहे.